शेत जमिनीतील 1500 चौरस फूट प्लॉट खरेदी करून देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या चाळीसगावचे सरपंच व लिपिकासह खासगी इस्माला तडजोडी यांची 2 लाखांची रक्कम स्वीकारताना पकडत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। एकाच वेळी चाळीसगाव तालुक्यातल्या पहाळ रथाचे गावात सरपंचांसह दोघांवर कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राजेंद्र महादू मोरे सरपंच पहाळ रथाचे, शांताराम तुकाराम बोरसे ग्रामपंचायत लिपिक व सुरेश ढेंगे खाजगी इसम सर्व राहणार बहाळ रथाचे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात अधिक तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुदर आदींच्या पथकाने केले आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।